चंद्रपुरात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती। यावेळी भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचं मुनगंटीवारांनी मतदारांना आवाहन केलं। तर लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत या योजनेमुळे महिलांना होणारा फायदा काँग्रेसला मान्य नसल्याचा आरोप देखील मुनगंटीवारांनी केला। चंद्रपूर शहरात मनपा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। सर्व उमेदवार शक्य तितक्या उमेदवारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। शिवाय अनेक उमेदवार स्टार प्रचारकांची मदत घेत आहेत। दरम्यान चंद्रपुरात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढण्यात आली होती। या रॅलीत भाजप समर्थकांची मोठी गर्दी होती। दरम्यान मुनगंटीवार यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलं। शिवाय लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी काँग्रेसवर टीकाही केली। या शहरामध्ये गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या नेतृत्वात अनेक विकास कार्य आम्ही पूर्ण केले आणि भविष्यातही आमच्याकडे अनेक योजना आहेत। बाहेरचा कोणताही नेता येऊन या शहराचा विकास करू शकणार नाही। आदरणीय गौतमीताई पाटील यांना आणून या शहराचा विकास होणार नाही। या शहराचा विकास करण्याची क्षमता केंद्रात माननीय विश्वगौरव देशगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजींच्या सरकारमध्ये आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आहे। आणि म्हणून आम्ही विनंती करतोय, चुकू नका। आज त्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे देऊ नका म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिलं। आता काय त्यांना झालंय, कधी कधी वाटतं की ये अंदर की बात है, काँग्रेस के कई नेता हमारे साथ है, असं पत्र दिलं। मग आमदारांना पगार का पाहिजे? आमदारांचा पगार बंद करा ना। निवडणुकीत त्याच पैशातून डिझेल पेट्रोल टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्ही लाडक्या बहिणीवर की काय ईर्ष्या करता? महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना भावाची अंतःकरणापासून विनंती आहे, या निवडणुकीत ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध सामान्य मतदाराच्या विकासाची आहेच, पण लाडक्या बहिणीच्या हुंकाराची आणि स्वाभिमानाची आहे। लाडक्या बहिणींवर ते आरोप करतात, लाच घेतात, म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे काँग्रेसला।